अमर रहे, अमर रहे, महात्मा गांधी अमर रहे। गेले 8 दिवसापासून देशामध्ये चर्चा चालू होती की महात्मा गांधीजींच्या नावानं देशातल्या हातावर पोट असणाऱ्या लोकांसाठी जी योजना केंद्र शासनानं त्या ठिकाणी काढली होती, ती ग्रामीण भागातल्या सामान्य माणसाला आधार मिळावा या दृष्टीनं काढली होती। महात्मा गांधींचं पुण्य, महात्मा गांधींचं योगदान हे जगाला माहीत आहे। जगातल्या कुठल्याही देशाचे राष्ट्राध्यक्ष असू देत, पंतप्रधान असू देत, हे भारताच्या दौऱ्यावर येतात त्यावेळी त्यांच्या समाधीला अभिवादन करायला जातात, राजघाटवर अभिवादन ते करतात। वास्तव आपण अनेकदा बघितलेला, जगाच्या पातळीवर कुठेही गेलं तर महात्मा गांधींच्या विचारांना आम्ही पाऊल टाकतो असं देशातले त्यांचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान त्या ठिकाणी म्हणतात। म्हणजे महात्मा गांधींचं योगदान हे जगाच्या पातळीवर किती आहे याची जाणीव तुम्हा आम्हा सर्वांना त्या ठिकाणी, लहानाचे आपण मोठे झालो ते या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये महात्मा गांधींचं योगदान हेच आपण ऐकत आलो, हेच आपल्याला माहिती होतं आणि हेच सत्य आपण लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न प्रामुख्याने केला। परंतु आता केंद्रात आणि राज्यात काय चाललंय, इतिहास बदलायचा चाललेला आहे। कारण की शेवटी मी देखील सातत्यानं सांगतोय, नारकर साहेब, तुम्ही कदाचित आमची पिढी हे पुस्तक वाचून ज्ञानी झालो, आम्ही पुस्तकातून ज्ञान मिळालं। सुदैव तुमच्या आमच्या पिढीचं यादव साहेब की पुस्तक लिहिणाऱ्यांनी व्यवस्थित पुस्तकं लिहिली होती, सत्य लिहिलं होतं, म्हणून ते आपल्या सगळ्या पिढीपर्यंत काका त्या ठिकाणी पोचलं। आता मला काळजी आहे 50 वर्षानंतर व्हॉट्सअप आणि डिजिटल प्रिंटवर जे या सगळ्या गोष्टी खोट्या गोष्टी येतात, दुर्दैवानं 50 वर्षानंतर ते सत्य वाटायला लागेल, कारण की पुस्तक उघडायचं काम कोण करणार नाही। आणि या षडयंत्राचा एक भाग आहे की सुरुवात आहे, त्यांनी एक मोठा खडा या देशामध्ये टाकलेला आहे की योजनेतून महात्मा गांधींचं नाव त्या ठिकाणी बाजूला केलेलं नाही, तर या देशाची ओळख जगाच्या पातळीवरून पुसण्याचा प्रयत्न या निमित्तानं हे सगळे करत आहेत। जगाच्या पातळीवर भारत म्हणलं की महात्मा गांधी, इंडिया म्हणलं की महात्मा गांधी, हे जगभरामध्ये आमची ओळख साधारणपणे आहे। अहिंसेच्या मार्गाने ज्या कर्तृत्वानं, नेतृत्वानं या देशाला या ठिकाणी स्वातंत्र्य मिळवून दिलं, तेच बाजूला करायचा प्रयत्न यांचा चालू आहे। योजना तर आता पुढे बंदच करणार आहेत, कारण की पूर्वी 90-10चा रेशो होता, 90% नारकर साहेब केंद्र शासन द्यायचं, 10% राज्याला भरावं लागायचे, आता 60-40 केलेलं आहे। त्यामुळे पुढच्या काळामध्ये ही योजना चालणार नाही। म्हणजे ज्या पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये या रोजगारच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या लोकांना रोजगार मिळत होता, तो आता या ठिकाणी बंद होणार। मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाली, 3 लाख रुपये विहिरीला जाहीर केले, GR निघाला 30,000 रुपये विहिरीला आणि 2,70,000 रोजगार मिळतात। म्हणजे तुम्ही रोजगार करायचा, तुम्ही करायचं आणि मग 2,70,000 त्या शेतकऱ्यांना हजेरी घ्यायची आणि पैसे करायचे। म्हणजे नुकसान दिलं आणि भरपाई केली नाही, तुम्हीच पैसे त्या योजनेतून गाठले आणि घोषणा मात्र 3 लाख रुपये विहिरीला, या पद्धतीची घोषणा। आणि म्हणून उद्याच्या भविष्यकाळात भीती आहे की योजना बंद होईल, महात्मा गांधींचं नाव पुसायचा प्रयत्न केलेला आहे। उद्या आपला सातपुरा सुद्धा काढून गेला, हे सरकार मागं पुढे बघणार नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आणि म्हणून आत्तापासून ताकदीनं या सगळ्या गोष्टीमध्ये विरोध करण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे। इंडिया आघाडी असेल आणि भारतीय असेल, कालच आम्हाला काँग्रेस पक्षातर्फे सांगण्यात आलं होतं की आज आंदोलन करा, आणि म्हणून आज आपण सगळ्यांनी आमच्या पक्षाचा आदेश मानून आज तारीख ठरवली। आम्ही उद्या करणार होतो, कारण की आज
आमचे इंटरव्ह्यू आज असल्यामुळे उद्या करायची होती. खरं विजय देवणे आणि चंद्रकांत यादवांचा आदेश आला मला की तुम्ही सगळे फौज घेऊन इथं या, इंटरव्ह्यू थोडे थांबवा, नाही तर आम्ही उद्या हे धरणे आंदोलन करायचा असा निर्णय घेतला होता. परंतु या जिल्ह्यात साधारणपणे आपण सगळे एकत्रितपणे अनेक गोष्टी करत असतो, त्यामुळे आम्ही इथं इंटरव्ह्यू थांबवून आता इथं धरणे आंदोलन आपण निश्चितपणे या ठिकाणी करूया. परंतु माझी लोकांना विनंती आहे, फक्त धरणे देऊन बसून चालणार नाही, तर लोकांच्या पर्यंत बोलता चालता बोलता हा मेसेज आपण दिला पाहिजे. व्हॉट्सअपवर असू दे, भेटत असू दे, रस्त्यात असू दे. महात्मा गांधींचं नाव पुसण्याचं पाप ही करू शकतात, तर उद्याच्या भविष्यात काहीही करू शकतात, हे आपण लक्षात ठेवावं अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपतो. मनरेगाचं नाव बदलणाऱ्या केंद्र सरकारचा महात्मा गांधी जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद भारतीय संविधान जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद भारतीय संविधान जिंदाबाद, भारतीय संविधान जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद महात्मा गांधी जिंदाबाद.